ठीक आहे. काय कन्सेप्टचं नाव? रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कशाने डिनोट केली होती? आठवतंय का? कलर घेतला ठीक आहे. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिनोटेड बाय ई. त्याचा फॉर्म्युला आठवतोय का? जीएम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. करेक्ट. जीएम अपॉन आर स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला आहे? अपॉन मायनस जीएम अपॉन आर. बरोबर का? मायनस जीएम अपॉन आर आहे की आर स्क्वेअर बघा. आरच आहे. ठीक आहे. आणि लास्ट काय म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी पण काढली होती आपण. मायनस अपॉन आर. तीन गोष्टी आहेत. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट काय? ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ही काय आहे? फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे. इंटेन्सिटी पण म्हणायचं त्याला. त्यानंतर काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि हे काय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. समजले का? तीन फॉर्म्युले लर्न ठेवायचे. तर आता रिलेशन कोणामधलं काढायचंय? रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे या दोघांमधलं रिलेशन काढायचं. ठीक आहे. त्या दोघांमधलं रिलेशन आहे E इज इक्वल टू dv बाय dr. काय? E इज इक्वल टू dv बाय dr. तर ज्यावेळी एखाद्या व्हॅल्यूला आपण लेंथने डिवाइड करतो, काय करतो? एखाद्या व्हॅल्यूला लेंथने डिवाइड करतो, तर त्याला आपण म्हणतो ग्रेडियंट. काय म्हणतो? ग्रेडियंट. जर वेलॉसिटीला लेंथने डिवाइड केलं काय होतो? वेलॉसिटी ग्रेडियंट. जर आता सपोज काय होतं? हा, पोटेन्शियलला जर सपोज लेंथने डिवाइड केलं तर काय होतो? तो पोटेन्शियल ग्रेडियंट होतो. ठीक आहे. तर ग्रेडियंट म्हणजे काय? डिवाइड कशाने करायचं? आपल्याला लेंथने डिवाइड करायचं. ठीक आहे. म्हणजे जर E इज इक्वल टू लिहायचं असेल तर E इज इक्वल टू काय येतो? हे काय? पोटेन्शियल आहे ना. E इज इक्वल टू काय येतो? मग पोटेन्शियल ग्रेडियंटला इक्वल येतो. मायनस ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंटला इक्वल येतो. काय येतो? मायनस ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंटला इक्वल येतो. समजले का? रिलेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काय फॉर्म्युला याचा? E इज इक्वल टू मायनस dv बाय dr. मायनस dv बाय dr. आता हा dr जर पोझिशन वेक्टर असेल, पोझिशन वेक्टर म्हणजे कसा? त्यात dx असेल, dy असेल आणि dz असेल, तर काय होईल याचं? फर्स्ट जर ex फाइंड करायचा असेल तर येईल तो मायनस dv बाय dx. पार्शियल डिफरन्शिएशन. बाकीच्यांना काय कन्सिडर करायचं? कॉन्स्टंट. ठीक आहे. ey इज इक्वल टू काय येईल? मायनस dv बाय dy. आणि ez इज इक्वल टू काय येईल? मायनस dv बाय dz. क्वेश्चन मध्ये समजून जाईल. समजले? म्हणजे पार्शियल डिफरन्शिएशन. जर r दिला असेल तर डायरेक्टली काय करायचं? डिफरन्शिएट. आणि जर x आणि y दोन कंपोनेंट दिले असतील किंवा z पण कंपोनेंट दिला असेल तर काय घ्यायचं? पार्शियल डिफरन्शिएशन. ठीक आहे. कोणती क्वांटिटी वेक्टर आहे, कोणती स्केलर यात? ही क्वांटिटी काय? ही क्वांटिटी वेक्टर. ठीक आहे. ही क्वांटिटी काल सांगितली होती काय? स्केलार. ठीक आहे. आणि ही पण क्वांटिटी काय आहे? स्केलार. कुठली क्वांटिटी स्केलार आहे, कुठली वेक्टर आहे लक्षात ठेवा. हे समजले का? हे समजले का? क्वेश्चन मध्ये पहा. क्वेश्चन पहा काय पहिला. इफ v इज इक्वल टू काय दिलाय? 2 बाय एक्स क्यूब. v इज इक्वल टू दिलाय 2 बाय एक्स क्यूब. विचारलंय काय? e इज इक्वल टू काय असेल आणि x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती 6. काय दोघांमध्ये रिलेशन? e इज इक्वल टू काय रिलेशन? करा बरं मग डिफरन्शिएट. 1 बाय एक्स स्क्वेअरचा डिफरन्शिएशन घ्यायचं. 1 बाय एक्स स्क्वेअरचा डिफरन्शिएशन. 2 कॉन्स्टंट आहे ना, 2 बाहेर घ्या. ठीक आहे. हे काय? फॉर्म्युला काय आहे? मायनस dv बाय dx. काय फॉर्म्युला? मायनस dv बाय dx हा फॉर्म्युला ना, बरोबर? म्हणजे काय होईल ते? मायनस याचा डिफरन्शिएशन करायचंय dy dx ऑफ
2/x³ आपण ज्याच्या लायक आहोत तेच आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर काय करायचं, डिफरन्सिएशन घ्यायचं. ठीक आहे, 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर येईल म्हणजे -2 बाहेर येईल आणि राहील काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 1/x³. आता डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, पॉवर काय होते 1 ने कमी. ठीक आहे, याला कसं लिहाल, x रेस टू d/dx ऑफ x रेस टू -3. पॉवर काय होते, पुढे येते आणि 1 ने कमी होते, म्हणजे -2 पॉवर पुढे येईल त्याची -3, याची पॉवर पुढे आली आणि 1 ने कमी झाली म्हणजे -3 -1 म्हणजे किती आलं ते -2. आणि डायरेक्टली करा ना, 3 2 जा 6 आणि मायनस मायनस निघून जाईल 6 x रेस टू -4 म्हणजे याला काय लिहू शकता तुम्ही 6/x रेस टू 4. x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती येते 6 आहे, म्हणजे 6/6 रेस टू 4 आहे. 6 × 6 × 6 जर लिहिलं तर इथे काय राहतं 1/6³ राहतो, 1/6³ राहतो. हे समजलं का, 6 रेस टू 4 आहे ना, तर 6 रेस टू 4 ला काय करू शकतो आपण, 6 × 6 × 6 × 6 x6 गेला म्हणजे 1/6³ राहिलं. हा 216 म्हणजे किती आलं ते 1/216. या कशाची व्हॅल्यू ही, मी अजूनही त्याला इलेक्ट्रिक म्हणते पण काय ते ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे, समजलंय का कशी आली. पुढचं सॉल्व्ह करू शकता, बघा ट्राय करा पुढचं. आता x आणि y दोन्ही आलेत, मग काय करणार, पार्शियल डिफरन्सिएशन घेणार. ठीक आहे, पार्शियल डिफरन्सिएशन x सोबत y सोबत, आणि मग x च्या जागी 1 व्हॅल्यू पुट करणार, y च्या जागी पण 1 व्हॅल्यू पुट करणार. करून बघा. मी जे सॉल्व्ह केलं ते बरोबर आहे का, नाही. पहिलं डिफरन्शिएट x ला केलं बरोबर, मग 2x आलं ते बरोबर, पण याची साईन काय मायनस येणार. ठीक आहे, आता डिफरन्शिएट y ला करायचंय, पण y मायनस आहे, काय ते डिफरन्शिएशन ऑफ -y² म्हणजे काय होणार ते +2y होणार, म्हणजे व्हॅल्यू काय आली +2. एकाची मायनस एकाची प्लस. ठीक आहे, तर 2 कंपोनेंट्स मिळाले तुम्हाला. तर हा काय आहे, वेक्टर कसं लिहितो, आय कॅप आणि जे कॅपच्या फॉर्म मध्ये. आय कॅप म्हणजे कोणाचा कंपोनेंट, एक्स चा कंपोनेंट काय -2 आय कॅप आणि +2 जे कॅप. समजलंय का, पुढचा ट्राय करतो का. ठीक आहे, सपोज आता आहे x² - 2y² + 3z, हा आहे v. देन फाइंड ई वेक्टर फाइंड करायचा आहे. x y z ची व्हॅल्यू 1 1 1 घ्या, ऍट 1 1 1.
आलंय का सगळ्यांचं? झालंय का? काय आला आन्सर? ठीक आहे, पहा काय क्वेश्चन आहे. एक्स स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर आहे का इथं, आणि 3z इज इक्वल टू काय आहे, v आहे. ठीक आहे, तर पार्शियल डिफरन्सिएशन घ्या पहिलं x सोबत. काय मग ते मायनस ऑफ 2x विच इज इक्वल टू मायनस 2. ठीक आहे, y कोणाचं -2y स्क्वेअरचं डिफरन्सिएशन काय येईल, ते मायनस मायनस प्लस होईल आणि 4 आणि y राहील, म्हणजेच राहिला 4 का, कारण y ची व्हॅल्यू 1. ठीक आहे, z dz बाकीचे कॉन्स्टंट, फक्त कशाचा घ्यायचा, z चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय आला तो -3 डिरेक्ट येतो ना. ठीक आहे, -3 का, कारण हा मायनस आहे. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 3z चा काय येतो 3 आणि हा बाहेरचा मायनस मायनस. ठीक आहे, म्हणजेच e इज इक्वल टू काय लिहू शकता मग तुम्ही, -2 i कॅप पुढे प्लस 4 j कॅप आणि -3 k कॅप. समजलंय का? समजलंय का, डाऊट? ठीक, पहा काय v इज इक्वल टू गिवन आहे, फाइंड फोर्स ऑन 2 kg मास. ठीक आहे, पहिलं फोर्स नका म्हणू सपोज याला, पहिलं काढा तुम्ही ई, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी पहिली फाइंड करा. v दिलाय आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची. कर प्रसाद. आलं का आन्सर? बरोबर, आलं का आन्सर? डायरेक्ट येतं आन्सर, -20 i कॅप -20 j कॅप. ठीक आहे, कसं आलं मग ते, पार्शियल डिफरन्सिएशन याचं घेतलं किती आलं -20. ठीक आहे, y सोबत घेतलं -20, so e can be written as -20 i cap -20 j cap. क्लिअर एवढं? ठीक आहे, तर तुम्हाला आता काय विचारलंय, आता क्वेश्चन कडे आता काय विचारलंय, फाइंड द फोर्स ऑन 2 kg मास. 2 kg मास वर काय फोर्स लागतो तो कॅल्क्युलेट करायचा. मला सांगा, e चा फॉर्म्युला काय, अपॉन r स्क्वेअर. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय आपला ग्रॅव्हिटेशन मध्ये, बरोबर ना, gmm अपॉन r स्क्वेअर. बरोबर, म्हणजे gm अपॉन r स्क्वेअर याच्या तुम्ही काय लिहू शकता, असं चालेल ना, चालेल ना. ठीक आहे, म्हणजे काय करायचंय, ई ची जी व्हॅल्यू आली त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं, मासने मल्टिप्लाय केलं की डायरेक्ट काय येतो, फोर्स. समजलं का? जर ई चा फॉर्म्युला काय आहे, कुठे गेलं, अरे हा, पा ई चा फॉर्म्युला काय आहे, जीएम अपॉन आर स्क्वेअर. याचा हे लक्षात ठेवा बाकीचे फॉर्म्युले. फोर्सचा फॉर्म्युला काय येतो, फोर्स इज जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. पण जीएम अपॉन आर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय तो ई आहे, बरोबर, तर याचा काय लिहू शकतो आपण, ई इंटू एम लिहू शकतो. समजलंय का आता? ठीक आहे, तर ई तुमच्याकडे आहे, ई किती आलाय, -20 आणि -20 जे कॅप, आय कॅप अँड जे कॅप. तर फोर्स इज इक्वल टू काय, फोर्स पण काय एक वेक्टर आहे. ठीक आहे, फोर्स इज इक्वल टू काय, ई वेक्टर इंटू एम, दॅट इज इक्वल टू ई वेक्टर काय -20 आय कॅप आणि -20 जे कॅप, आणि मास किती आहे 2. मल्टिप्लाय करा, किती आलं ते 2, याला पण मल्टिप्लाय होईल, याला पण मल्टिप्लाय होईल, म्हणजे किती आलं -40 आय कॅप -40 जे कॅप. याला फोर्स वेक्टर. समजलंय का?
समजलंय? एक एक्झाम्पल देते अजून एक, सॉल्व करा. फोर्स फाइंड करायचा आहे ऑन फोर्स ऑन 5 kg मास. फोर्स ऑन 5 kg मास. हा XYZ ची व्हॅल्यू 111 नाही 101 द्या. थांबा 10 मायनस 1 द्या. 10 and -1. हा याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला रे, कसा घेतला? प्लस होणार आहे ते, हाफ पुढे येणार. ठीक आहे, म्हणजे 2 इंटू हाफ काय झाला 1 झाला, आणि हाफ -1 मायनस हाफ म्हणजे 1/z हाफ आलं, म्हणजे 1/√z. ठीक आहे, काय ना -1 चा स्क्वेअर रूट काय येतो? कॉम्प्लेक्स नंबर झालाय, +1 घ्या, +1 चा 1 येतो, इमॅजिनरी नंबर असतो. ठीक आहे, काय येईल तो 1. ठीक आहे, मग सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. काय झालं रे आदेश? झालं. हा बरोबर आहे, 6 चा नाही स्क्वेअर, तो x चा स्क्वेअर आहे, आणि x ची व्हॅल्यू किती आहे? x y z. हा मग 6 × 6. दुसरं काय असेल सांग. ठीक आहे, सो E इज इक्वल टू काय मिळाला? 6 - 6 i कॅप प्लस 0 j कॅप आणि +1 k कॅप. करेक्ट ना? -30. हा आता काय करणार? फोर्स काय झालं कुठं? हा ते प्लस केलं काय, म्हणजे याची व्हॅल्यू मायनस येणार काय आता? ठीक आहे, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू काय होईल? मासने त्याला मल्टिप्लाय करा, मास इंटू -6 i कॅप प्लस 0 j कॅप -1 k कॅप, विच इज इक्वल टू मासची व्हॅल्यू काय आहे? 5. 6 5 जा 30 -30 i कॅप प्लस 0 j कॅप आणि -5 k कॅप. म्हणजे लिहायचं झालं त्याला काय लिहू शकतो? -30 i कॅप आणि +5 k कॅप. मायनस कॉमन घेतलाय का बाहेर? आलं का? हे बघ, याला डिफरन्शिएट करायचंय. ठीक आहे, याची पॉवर काय होते? पुढे येते. ठीक आहे, आधी 2 होता. ठीक आहे, याची पॉवर काय झाली? पुढे आली. 3 2 चा काय झाला? 6. पॉवर मल्टिप्लिकेशन झाली त्याची. ठीक आहे, आणि पॉवर 1 ने कमी होते. मग पॉवर आता काय आहे? 3 आहे ना, मग 1 ने कमी झाली, काय आली? x². आणि ही जे मायनस साइन आहे ती मायनस साइन इथे.
म्हणजे -6x² आलं. एक्सच्या जागी व्हॅल्यू काय 1, म्हणून एक्सच्या जागी व्हॅल्यू 1 पुट केली, म्हणजे -6 × 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर काय येतो 1, म्हणजे 6 × 1, आणि 6 × 1 म्हणजेच काय येतो. समजलंय का? समजलंय? ठीक. तर आतापर्यंत सांगा मला काय कळालं आतापर्यंत. जे जे फॉर्म्युला आले ते सांगा सगळे. फोर्सचा फॉर्म्युला सांगा r². ईचा फॉर्म्युला gm/r². पोटेन्शियलचा फॉर्म्युला r -gm/r. आणि त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय ते -gmm/r. ठीक आहे. हे सगळे बेसिक फॉर्म्युले. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे r². मग याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. इथे काय असतं मास ऑफ अर्थ, आणि इथे मास ऑफ कुठलाही पार्टिकल असेल. ठीक आहे. काय असणार आहे मास ऑफ अर्थ असणार आहे, किंवा ज्या प्लॅनेटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड करायचंय त्या प्लॅनेटचा इथे मास असेल. ठीक आहे. बरं समजलंय हे. ठीक आहे. हे बेसिक फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले लक्षात पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय स्टडी केलं की जर तुम्हाला ई फाइंड करायचं असेल तर काय करायचं -dv/dr करायचं. ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियलचं डिफरन्शिएशन घेतलं की काय मिळतंय तुम्हाला. ई म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी येते. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मग मला सांगा याचं इंटिग्रेशन घेतल्यावर काय मिळेल. हा एक्स मध्ये डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे dx/dt काय मिळतं वेलॉसिटी. ठीक आहे. वेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं काय मिळतं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. म्हणजे उलट होतं ना, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला हे मिळतंय, याचं इंटिग्रेशन घ्या हे मिळतं. ठीक आहे. समजलंय का. मग याचा डेरिव्हेटिव्ह हा येतोय तर इंटिग्रेशन ऑफ ई इज इक्वल टू काय आला पाहिजे पोटेन्शियल. समजलंय का. उलट होतं ते. समजलंय. डिस्प्लेसमेंट dx/dt घेतला काय होतो वेलॉसिटी. ठीक आहे. जर आपल्याकडे वेलॉसिटी असेल तर वेलॉसिटीचं काय घेतलं इंटिग्रेशन ऑफ वेलॉसिटी काय येते डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. म्हणजे उलट होतं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या काय मिळतं वेलॉसिटी मिळते, आणि वेलॉसिटीचं इंटिग्रेशन घ्या उलट केलं तर काय मिळतं डिस्प्लेसमेंट. सेम इथे लागू होतं. जर तुमच्याकडे ई आहे आणि व्ही आहे, व्हीचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह काय मिळतो ई, तर याचं काय घ्यायला लागेल इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला. आता समजलं का. समजलंय का. मग ई जर तुम्हाला गिवन असेल तर ईचं काय घ्यायला लागेल इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळणार आहे आपल्याला पोटेन्शियल मिळणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं काय घ्यायला लागेल इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळणार आपल्याला व्ही मिळणार आहे. ठीक आहे. असाच नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा स्केलर क्वांटिटी. XYZ मध्ये नाही आता बघ ना ई कशात दिलाय आय मध्ये दिलाय. ठीक आहे. आणि याच्यात एकच कंपोनंट आहे जी व्हॅल्यू येईल त्यातला आय कॅप जे कॅप काढून टाकायचं. हा इथे ना याच्यात तिथे व्हॅल्यूज दिल्या असतील, व्हॅल्यूज पुट करून द्यायच्या करून टाकायचं. आता इथे आपण आय कॅप जे कॅप टाकत होतो कसं काय, कारण आपल्याला ही तर व्हॅल्यू मिळत होती ना, ही व्हॅल्यू मिळत होती, याला आपण आय कॅप जे कॅप लावत होतो का कारण एक्स कंपोनंट होता तो म्हणून. ठीक आहे. इथे फक्त लावायचं काय, इथे स्केलर क्वांटिटी येईल फक्त एवढाच विषय. ठीक आहे. बर काय 9/x² आहे. फाइंड v at x is equal to 3 if v at infinity is 0. कसं करणार. ई दिलाय काय दिलाय 9/x². ठीक आहे. आय कॅप आहे कारण एक्स कंपोनंट आहे म्हणून. ठीक आहे. याचं काय घ्यायला लागेल मग आता इंटिग्रेशन ऑफ ई जर घेतला तर काय मिळणार तुम्हाला व्ही मिळणार. ठीक आहे. मग याला लिमिट्स लावावे लागते. काय दिलं लिमिट इन्फिनिटी टू 3. इन्फिनिटी टू 3 ऍट एक्स इज इक्वल टू काय सांगितलंय 3 सांगितलंय, आणि इन्फिनिटीला काय त्याची व्हॅल्यू 0.
जरी लिमिट्स नाही घेतलं तरी आन्सर येणार आहे, तरी पण व्हॅल्यूज पुट करायचे. ठीक आहे, करा मग इंटिग्रेट. 9 कॉमन घेतला, इंटिग्रेशन ऑफ काय मिळणार 1/x². घ्या इंटिग्रेशन त्याचं, 1/x² इंटिग्रेशन घ्या. आणि लिमिट्स त्याचे घ्या इंटिग्रेशन. चालू लवकर. इंटिग्रेशन मध्ये पॉवर काय होते, ऍड होते, आणि त्याच पॉवरने काय होतं, डिव्हिजन. x⁻² अजून टाकायचे ना, आता लिमिट्स टाकणार. एकदा 3 पुट करायची, एकदा इन्फिनिटी पुट करणार. ठीक आहे, याच्यानंतरच्या इथं सोडवत्या. किती येईल ते -3, आणि इथे येईल 1/3³ हा. -1 यायला पाहिजे. बरोबर आहे का आता? इथं पण -9च यायला पाहिजे. एकदा तरी पुट करायचं, परत पहिल्यापासून. इथपर्यंत कळालंय ना, इंटिग्रेशन घ्यायचंय फक्त. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ काय ते ईचं इंटिग्रेशन घ्यायचंय. v जर मिळवायचं असेल तर फ्रॉम इन्फिनिटी टू 3 9/x³ इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 9 कॉमन घ्या, 9 कॉन्स्टंट आहे. काय मिळालं, इंटिग्रेशन ऑफ 1/x³ राहतो ना. कब बताओगे तुम मुझे, x² आहे. ठीक आहे, 1/x² चं इंटिग्रेशन घ्यायचं, तर x² ला काय लिहू शकतो, x⁻². ठीक आहे, मग काय येईल ते 9, आणि इंटिग्रेशन घ्यायचंय त्याचं. इंटिग्रेशन मध्ये पॉवर काय होते, ऍड होते. ठीक आहे, म्हणजे x⁻² + 1, आणि त्याच पॉवरने काय होतं. ठीक आहे, त्याचे लिमिट्स काय आहेत, काय मध्ये 9 पुढे x⁻² -1 बाय -1. हा -1 बाहेर घ्या, म्हणजे काय मिळेल -9, आणि x⁻² काय -1. x⁻1 म्हणजेच 1/x. x⁻1 म्हणजेच 1/x. लिमिट्स पुट करा, सांगा आणि आन्सर. हा, इन्फिनिटीला 0 म्हणजे 1/3. मायनस साइन विसरलो. e इज इक्वल टू काय -dv बाय, तर v इज इक्वल टू काय होतो, मायनस इंटिग्रेशन ऑफ e इंटू dx और dr. ठीक आहे, काय मग हे 1/3 आहे ना,
1/3 पुट करणार, एकदा इन्फिनिटी पुट करणार, म्हणजे काय आलं ते -9 इन ब्रॅकेट 1/3 - 1/∞. ठीक आहे, हा मायनस आधीच होता आणि ब्रॅकेटला अजून एक मायनस आहे, ते येणार आहे प्लस. ठीक आहे, प्लस 9/3 म्हणजेच काय आलं. दुसरं एक एक्झाम्पल देते, ते सॉल्व्ह करा मग ये. बरं समजले हे, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. फ्रॉम फाइंड v at काय फाइंड v at x is equal to 2. कुठं फोर्स इज इक्वल टू घेतलं, त्याचं इंटिग्रेशन हे बघ, लक्ष द्या. जर v आणि e आहे, ठीक आहे, v म्हणजे काय असतं पोटेन्शियल आणि e म्हणजे काय असते फील्ड इंटेन्सिटी. काय असते ती फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे, तर याचा ज्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, काय घेतला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह dv/dr जर घेतला तर काय मिळतो आपल्याला e मिळतो. ठीक आहे, मग याच्या उलट करायचं, याचं काय करायचं उलट. ठीक आहे, याच्या उलट केलं, ठीक आहे, म्हणजेच कसं, आता याचा डेरिव्हेटिव्ह येऊन हे मिळालं ना, मग याचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे कोणाचं इंटिग्रेशन ऑफ e, हे काय येणार आहे v ला इक्वल आहे. ठीक आहे, त्यासही सॉल्व्ह करू शकता तुम्ही. हा dr इकडे घ्यायचा, -dv इज इक्वल टू e इंटू dr. इंटिग्रेशन घेतलं, याच्या साईडला इंटिग्रेशन घेतलं तर टोटल v मिळतो, म्हणजे स्मॉल dvचं इंटिग्रेशन घेतलं, स्मॉल ऍड केले, v मिळतो, आणि इज इक्वल टू येईल इंटिग्रेशन ऑफ e इंटू dr, आणि हा मायनस साईन तसाच, असंही करू शकतो. ठीक आहे, म्हणजे e चं इंटिग्रेशन घेतलं v मिळतो, v चा डेरिव्हेटिव्ह घेतला e मिळतो. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे आपल्याला e दिलेला आहे आणि विचारलंय काय v फाइंड करा. v फाइंड करण्यासाठी काय करणार e चं इंटिग्रेशन घेणार, म्हणून याचं काय घ्यायचं आता इंटिग्रेशन. म्हणून याचं काय घ्यायचं आता इंटिग्रेशन. ठीक आहे, म्हणजे 1/x³ चं काय घेणार इंटिग्रेशन घेणार. काय येईल 1/x³ चं इंटिग्रेशन -2 -2 खाली असेल ना, x⁻² येणार त्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, काय येईल मग इंटिग्रेशन v इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x³ फ्रॉम इन्फिनिटी टू 2 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू 2. एक काम करा, लिमिट नंतर लावा, कन्फ्युज होता नाही. ठीक आहे, डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या, म्हणजे x⁻³ चं इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय येईल ते -x, काय येईल त्याचं इंटिग्रेशन मग -3 ना, पॉवर 1 ने ऍड होते, म्हणजे x⁻³ + 1 अपॉन -3 + 1 त्याच पॉवरने डिवाइड करायचा. काय आलं मग ते -x⁻³ -3 + 1 किती आला -2 अपॉन -2. ठीक आहे, आणि आता लिमिट्स पुट करा, काय 2 आणि इन्फिनिटी. ठीक आहे, हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, काय राहील मग हाफ राहील तसाच, आणि x⁻² काय आहे -2 2 टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू काय येईल आता सांगा 1/2 x⁻² हाफला काय लिहू शकता x², 2 आणि इन्फिनिटी, हे पुट करा, काय 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 1/∞ चा स्क्वेअर म्हणजे इन्फिनिटी, विच इज इक्वल टू 1/2 इंटू 1/4 म्हणजेच 1/8. समजलंय का लिया ना 1/x².
समजलंय का? ठीक आहे, हे समजलंय. कन्सेप्ट पहा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण काढलं, बी इज इक्वल टू काय आहे, मायनस जीएम अपॉन आर. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ती पण आपल्याला माहिती आहे किती, जीएमएम अपॉन आर अशी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर त्याची एक स्मॉल डेफिनेशन आहे, ती काय लक्षात नाही ठेवली तरी जमणार आहे. काय, द अमाऊंट ऑफ वर्क डन, हे सॉल्व्ह केलं ना आपण काल, अमाऊंट ऑफ वर्क डन फाइंड केलं बाय युनिट मास. ठीक आहे, द amount of work done in bringing a mass from infinity to a point is called as gravitational potential energy of two particle system. दोन पार्टिकल सिस्टीम म्हणजे काय, एक जर पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे. ठीक आहे, हा पार्टिकल फिक्स्ड पोझिशनला असेल आणि हा जो पार्टिकल आहे, या पार्टिकलला आपण कुठून आणले, इन्फिनिटी पासून एका पॉइंटला आणले. ठीक आहे, तर अमाऊंट ऑफ वर्क डन त्याने जे केलं, ठीक आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन कुठून कुठं आणण्यासाठी, इन्फिनिटी पासून कुठं त्या पॉइंटला आणण्यासाठी जे वर्क डन केलंय, तीच म्हणजे काय, त्याची पोटेन्शियल एनर्जी. समजले, डेफिनेशन समजली. फॉर्म्युला काय, मायनस जीएमएम अपॉन आर. काल सॉल्व्ह केला होता, आठवतोय का? ठीक, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल. सिस्टीम ऑफ पार्टिकल्स असतील तर त्यांची प्रत्येकाचं काही ना काहीतरी पोटेन्शियल असणार आहे. ठीक आहे, आता हे दोन पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, दोन पार्टिकल्सची जी पोटेन्शियल एनर्जी आपण असं लिहिली. ठीक आहे, याला जर असं लिहायचंय मला की डिस्टन्स बिटवीन फर्स्ट पार्टिकल अँड सेकंड पार्टिकल अँड मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड सेकंड पार्टिकल, तर असं लिहिणार r12, r चा डिस्टन्स, r डिस्टन्स फ्रॉम 1 to 2. ठीक आहे, या दोघांमधलं पोटेन्शियल आपण फाइंड केलं. ठीक आहे, आता जर तीन पार्टिकल्स असतील तर पोटेन्शियल एनर्जी पण किती येतील, किती येतील पोटेन्शियल एनर्जी, सांगा बरं काय काय येतील. u इज इक्वल टू काय, फर्स्ट पोटेन्शियल सांगा मला. एक काम करा, तुम्हीच सांगा मला काय काय येईल. m1 हा आहे, m2 हा आहे, m3 सांगा आता काय काय येईल. लिहा सगळ्या पोटेन्शियल्स लिहा. टोटल पोटेन्शियल या, टोटल पोटेन्शियल म्हणजे u1 प्लस u2 प्लस u3 जितक्या येणार तितक्या. पहा, m1 आणि m2 मध्ये पोटेन्शियल असेल, ठीक आहे, त्याला आपण सपोज u12 म्हणूयात, मग ते काय येईल, मायनस जी m1 m2 अपॉन r12. ठीक आहे, 1 आणि 2 मधलं झालं. ठीक आहे, आता 2 आणि 3 मधलं पोटेन्शियल फाइंड करायचंय. ठीक आहे, म्हणजे काय म्हणूयात सपोज त्याला 2 3 इज इक्वल टू काय येईल, मायनस जी m2 m3 अपॉन r23. करेक्ट, आणि आता 3 आणि 1 मधलं म्हणजे 3 1 लिहा किंवा हे लिहा, 3 1 इज इक्वल टू काय, मायनस जी m3 m1 अपॉन r31. हे आले तीन पोटेन्शियल्स. म्हणजे टोटल पोटेन्शियल ऑफ द सिस्टीम काय आलं, u1 प्लस u2 प्लस u3 विच इज इक्वल टू मायनस जी m1 m2 अपॉन r12 मायनस जी m2 m3 अपॉन r1 r23 ना, r23 मायनस जी m1 m3 अपॉन r13. समजलंय का, समजलंय का? तर आता इथे तीन पार्टिकल्स होते. ठीक आहे, या तीन पार्टिकल्स मध्ये कळालं की पोटेन्शियल एनर्जी कोणत्या कोणत्या पार्टिकल मधली आपण फाइंड केली. ठीक आहे, तीन पार्टिकल्स होते म्हणजे याच्यातली आणि याच्यातली, याच्यातली याच्यातली, याच्यातली याच्यातली, सगळ्यांच्या जोड्या लावलं. ठीक आहे, सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलंय. ठीक आहे, पण जर याच्यापेक्षा जास्त असतील त्याचं कॉम्बिनेशन फाइंड करण्यासाठी किती कॉम्बिनेशन यायच्यात. ठीक आहे, कॉम्बिनेशन फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती येणार आहेत, तर ते येतील n मायनस n मायनस 1 अपॉन 2, n इंटू n मायनस 1 अपॉन 2. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स, n म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत आता, 3 आहेत. कॉन्फिगरेशन्स किती आलेत, कॉम्बिनेशन्स किती आलेत, 3 आलेत आपल्याकडे ना. येतात का ते चेक करू, किती येते, 3. ठीक आहे, 3 मायनस 1 अपॉन 2 म्हणजे काय आलं, 3. किती आलं नंबर ऑफ कॉम्बिनेशन, 3. तितके नंबर ऑफ कॉम्बिनेशन झाले पाहिजे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन मध्ये समजेल ते. फाइंड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता 4 पार्टिकल्स आहेत इथं.
किती 4 पार्टिकल्स. नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती येतील नाही. पहा हा M1 आहे, हा M2 आहे, हा M3 आहे, हा M4 आहे. किती येतील 6. 6 कसे याच्यासोबत याच्यासोबत याच्यासोबत. ठीक आहे. ह्या चौघांचे एकमेकांसोबत काहीतरी कॉम्बिनेशन असेल आणि डायगोनली एक कॉम्बिनेशन असेल. ठीक आहे. म्हणजे हे 4 कॉम्बिनेशन 1 2 3 आणि 4 आणि 5 आणि 6 येतात का पहा. n-1 अपॉन 2 विच इज इक्वल टू 4 इंटू 4 - 1 अपॉन 2 म्हणजे केलं 4 3 जा 12 12/2. 3 कसं काय आला 4 - 1 हा 4 3 जा 12 आणि हा किती आला तो 6 म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती आले 6. मग पोटेन्शियल फाइंड करायचं त्याचं. ठीक आहे. मग पोटेन्शियल काय येईल बरं. चला पहिले जर याची एज लेंथ दिली सपोज ए किती दिली आहे. नंबर ऑफ कॉम्बिनेशन समजलेत का. तिला काय बोलणं करे. चिडली ईश्वरी तू. ठीक आहे. हे डिस्टन्स काय येईल सांगितलं होतं दिवशी काय असतं हे नाही. √2 इंटू साइड √2a आठवतोय का. √2 इंटू a. ठीक आहे. आता जर फर्स्ट पार्टिकल पाहिला M1 आणि M2 मध्ये जर हे काढायचं झालं M1 आणि M2 मध्ये पोटेन्शियल फाइंड करायचं झालं U12 इज इक्वल टू काय ते -G M1 M2 अपॉन R12 बरोबर ना. बरोबर का. डिस्टन्स काय सगळीकडं सेम. मग R12 लिहिलेलं काही फायदा आहे का नाही. सगळीकडे काय नाही ते सेमच येणार आहे. ठीक आहे. मासेस पण सेम म्हणा. ठीक आहे. मासेस पण M ला इक्वलच सगळे. M1 M2 नका म्हणू. किती येईल मग ते GMM अपॉन A बरोबर -GMM अपॉन A. आता यांच्यात जितकं पोटेन्शियल आहे तितकंच यांच्यात असणार आहे. तितकंच यांच्यात आणि तितकंच यांच्यात. का कारण मास पण सेम आहे आणि डिस्टन्स पण सेम आहे. मग असं म्हणता येईल का या 4 कॉम्बिनेशनचं जे पोटेन्शियल आहे म्हणजे पोटेन्शियल टोटल जे येणार आहे ते काय येणार आहे त्या 4 कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल आणि प्लस 2 कॉम्बिनेशन्स कोणते डायगोनल वाले. बरोबर का. त्या 4 कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल एकाचं माहिती आहे आपल्याला. 4 कॉम्बिनेशनचं काय 4 इंटू येणार. ठीक आहे. 4 कॉम्बिनेशनचं ना एकाचं हे 4 कॉम्बिनेशनचं 4 इंटू येणार. ठीक आहे. प्लस 2 इंटू याचं काय येणार -GMM अपॉन डिस्टन्स ए आता नाही. आता डिस्टन्स काय √2 आहे म्हणून √2 याल झालं. काल मग -4GMM अपॉन ए आणि मायनस इथे काय लिहू शकता याला √2 इंटू √2 लिहिलं. √2 कॅन्सल झालं वरती फक्त √2 राहिला. निशान तुला काय लिहू शकतो √2 इंटू √2 आणि खाली एक √2 आहे ते एक कॅन्सल आउट झाला आणि एकच √2 राहिला. बरोबर म्हणजे काय लिहू शकता याला √2GMM अपॉन ए. याला टोटल पोटेन्शियल ऑफ द सिस्टम. समजलीये का टोटल पोटेन्शियल. समजलंय का नक्की. होमवर्कला देऊ एक नाही हा नका घेऊ. ठीक आहे. होमवर्कला घ्या. होमवर्कला ए साइड. ठीक आहे. सगळ्यांचं होमवर्कला घ्या. ठीक आहे. समजलंय. ठीक तर